की आमच्या जिल्ह्यात फायनल लेआउट झाला होता, हे झाला होता, म्हणजे आपल्याला त्यात असं पण एकदम डिटेलिंग असं काय सांगितलं त्यांना की प्रत्येक म्हणजे तू कुठून स्टार्ट होणार आणि मग तू कुठल्या प्लॉट नंबर मधून जा आणि साधारण किती रूम देतो जा, मग त्यात मग तात्पुरती उपाययोजना त्याच्यामध्ये सध्या आम्ही ट्रेचिंग करणार सध्या, कारण आम्हाला कधी काही कसं करायला गेलं तर 70-80 नाले होतात, त्याच्यामध्ये 19 पैसे आहेत, त्याच्यामध्ये ट्रेचिंग करून घेणार आणि मग त्यामध्ये मध्ये आपल्याला हे वगैरे करणार थोडं ते करायचं लवकर ते शेड्यूल रस्त्यामध्ये बघतात 10 दिवसात हे मॅपिंग होईल आणि डिझास्टर मॅनेजमेंटचा अहवाल व्हायला 2 आठवडे समजा, पण ते मॅपवर आलं नाही की मग ते पुढचं होईल टर्म काढली मी बेस घेणार आहे डिझास्टर मॅनेजमेंट प्लॅन आणि मग तिथे कोणाचं बांधकाम असेल किंवा काही केलं काय छोटं मोठं केलं असेल मग हा उन्हाळ्यामध्ये आमचं प्लॅनिंग असतं की जिथे झालं ते किमान ट्रेंचेस बनवते म्हणजे आपलं स्तर समजून तरी किमान पाणी वाहण्यासाठी आता एक्झाम्पल आता काल 50ला गेलो होतं 50च्या मागच्या बाजूला ते त्याला जागाच नाही त्याने 2-3 त्यांना पोस्ट केले ते साईड बघून तसंच सगळीकडे तसं सांगितलं सगळीकडे तसंच म्हणजे पाणी जाण्यासाठी जरी किंवा त्याचे फायनल लेआउट असला काय असलं तरी आपल्याला नॅचरल ते कारण तसं ह्यापूर्वीचे आपला जो हे होता विद्या त्या तसे काही ठेवलेलंच नाही म्हणजे फायनल लेआउट तसं केले की बिल्डिंग परमिशन किंवा लेआउट राईट लेआउट पण देणार नाही म्हणजे आता तिथं प्रॉस्पेक्ट लागू आहे ते जरी फायनल लेआउट जरी झाला असला तरी बिल्डिंग परमिशन तुमचं लक्ष असलं पाहिजे की आता आम्ही आता जेव्हा पब्लिश करू का 8-10 दिवसात जेव्हा आम्ही पब्लिश करू ना जिथे जिथे आम्ही दाखवलंय तिथलं कोणी ते दाबते का कोणी त्यात पायपा टाकते का मी परत सुधारित केले ते क्लोज करायचे आम्ही जे नाले शेवटी कसं होतं हे नाले काही गटारायच नसणार आहेत हे म्हणजे आमच्या झेडूची आमची जबाबदारी केली तर लोकांना विरोध होतो थोडासा याच्यामध्ये की आमच्या घराशी तरी नाव नको आमच्या घराशी तरी नाव नको ते पळमळ झाली की लोक होत पडतात त्याच्यावरच फक्त की पावसाळ्याच पाणी द्या ही काळजी घेणं पण आमच्या आम्ही लोकांना वेळ करतोय आणि कारण का लोकांना वेळ तिथे गटार वाहील असं वाटतं ना ते मेन तेच की बाबा की त्या काळात जर आपण साफसफाई झाली तिथनं फक्त पावसातून पाणी द्यायला आता इथं कुठलंही ड्रेनेजचं किंवा पाणी नाही आलं IIT मुंबईला सबमिट केलंय परंतु ते आता अजून रिवाईज करतात की आता ह्या घटना घडल्यामुळं ते अगोदर त्यांनी काय तो रेड लाईन ब्ल्यू लाईन ठरवली होती त्याला अजूनच महिनाभर लागेल म्हणजे ते म्हणले परत कॅल्क्युलेशन बदलून द्या आता अजून तिकडे खूप मोठा आहे ते पण येईल नंतर मग आम्ही काय करू फायनली मग ते सुद्धा आपण ओव्हरले करू जेव्हा कधी त्या मॅपवर तो पण आम्ही ओव्हरले करू आम्ही कारण आता तुम्ही बघितलं गेलं तर डायरेक्ट गुडघा एवढे सुद्धा खोल नाही चालत तरी गेलं आता पाऊस सुद्धा द्या खोलीकरणाचा विषय का नाही कारण झाडं वाढलेली आपण तुम्हाला म्हणजे साधे वेळे बाबडीचं म्हणतो म्हणजे वेड्या बाबडीला काय वाटतं खाली पण तेवढं ते पाण्याला हे करतात ते स्पीड स्लो करतं आपण ते आम्ही काल आज सकाळी आपण गेलो होते 6 कामाने मिळाले आम्ही बरेच शोधल्यानंतर आम्हाला मिळाले सर्व पिंड्याचं 2 मिळालं साईडवर पण दिसतं दोन्ही साईडला 2 बाबडे आहेत इकडे बाबडे उगवलेत इकडे बाबडे उगवलेत मध्ये नाला आहे निसर्ग काय निसर्गाने तसे चिन्ह ठेवले माणसाने जर काय बदललं नाही निसर्गाने चिन्ह तसे ठेवले दिसलं आम्हाला खाली एक रस्ता आहे का नाही रस्त्यातनं पण फ्लो व्हायचं म्हणजे गाडी रस्ता आहे का नाही त्यातील पूर्वीच्या ह्याच्यात दिसतं की रस्त्यातनं फ्लो व्हायचं आणि परत मग असं खाली पण ट्रेक असं फ्लो व्हायचं म्हणजे 2 अशा लागते अशी पण होती आणि एक अशी रेल्वे ट्रॅक असामध्ये अशा सध्या ओढून जाते रेल्वे ट्रॅक चालून पण असं होतं गाडवं असं तिरकं पण होतं मला सांगू त्यांना नाही झालं तर आम्ही तुम्हाला जेव्हा एक ऍक्टिव्हिटी करू घ्यायचं मार्च एप्रिलमध्ये पूर्ण म्हणजे खोल करून घेणे झाडं काढून टाकणे कारण ते तेव्हा अन्यसरी लोकांच्या घरात आम्हाला विचारायला लागते पण ते पाण्याची जेवढी कॅपॅसिटी तेवढं खोल करून अंदाजे कॅल्क्युलेशन करून